चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक भरती, नवोदय स्कॉलरशिप तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मराठी व्याकरण शिकणार आहोत. तर मराठी व्याकरणात आज आपण सुरुवातच करणार आहोत. तर काही बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया आणि त्यानंतर मग आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीमधील पहिला प्रकार नाम हा सविस्तर शिकणार आहोत. बघा, तर सुरुवातीला काही बेसिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सुरुवातीला सांगता येते बघा, शब्द म्हणजे अक्षरांचा एक अर्थपूर्ण समूह. बघा, सुरुवातीलाच काय म्हटलं आपण, शब्द म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह होय. या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या. एक काय, तर अक्षरांचा हा समूह असावा आणि तो अर्थपूर्ण असावा. याचं एक उदाहरण जर म्हटलं तर सांगता येईल बघा आपल्याला, भारत एक आपल्या देशाचं नाव आहे. म्हणजे या ठिकाणी तीन अक्षरे आहेत बघा. हे याला म्हटलं आपण भा एक अक्षर, र दुसरं अक्षर आणि त तिसरं अक्षर. आता हे या ठिकाणी तीन वेगवेगळे आहेत, पण ह्या ज्यावेळी एकत्रित आले म्हणजे त्यांचा एक समूह तयार झाला आणि तो समूह अर्थपूर्ण आहे. वाचन केल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला कळते की हे आपल्या देशाचं नाव आहे. म्हणजे तो त्याचा समूह आहे आणि त्याचा अर्थ पण निघते. त्यावेळी त्याला अर्थपूर्ण समूहाला म्हणावयाचे शब्द. बघा, पण तो जर असा लिहिलेला असेल र भा त, आता अक्षरांचा समूह आहे पण त्याला अर्थ नाही. बघा, अर्थ नाही, त्यावेळी त्याला शब्द म्हणता येणार नाही. म्हणजे तो समूह पण असावा, अर्थपूर्ण असावा, त्यावेळी त्याला म्हटल्या जाते बघा शब्द. म्हणजेच पहिली संकल्पना आपली क्लिअर झाली या ठिकाणी. तर अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजेच शब्द. नेक्स्ट सांगता येते बघा आपल्याला, प्रत्यय अक्षरांचे निरर्थक गट आहेत जे शब्दांमध्ये जोडल्यावर विशिष्ट रूपे तयार होतात. बघा, आपण ओरली थोडक्यात काही माहिती बघून घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं स्टेप बाय स्टेप शिकणारच आहोत. आता हा विभक्तीची प्रत्यय या घटकामध्ये आपण क्लिअर शिकणारच आहोत, पण आज ह्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला बघावायचे. बघा, प्रत्यय म्हणजे जसे की प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन ही विभक्तीची प्रत्यय वेगवेगळी असतात. बरोबर आहे, पण ते निरर्थक आहेत, त्यांना स्वतःचा काही अर्थ नसतो. तर ती ज्यावेळी एखाद्या शब्दाला जोडून येतात त्यावेळीच त्यांना एक विशिष्ट रूपे तयार होतात. तिथपर्यंत म्हणजे ते शब्दाला लागून येत नाहीत तोपर्यंत ते निरर्थक असतात. उदाहरणार्थ बघा, द्वितीयाचे सांगता येतात आपल्याला विभक्ती प्रत्यय स ला ते, अनेक वचन स ला ना ते. आता हे ज्यावेळी वेगवेगळे असतात त्यावेळी ते निरर्थक असतात. पण जर आपल्याला लिहायचं रामाने रावणास मारले, ज्यावेळी ते नामाला किंवा काही शब्दांना लागून येतात त्यावेळी त्यांना अर्थ प्राप्त होते. पण तिथपर्यंत ते काय, प्रत्यय हे अक्षरांचे निरर्थक गट असतात. म्हणजे आपल्याला एक शब्दयोगी अव्ययाचं सुद्धा एक घेतलं तर काय सांगता येते बघा, रामाकडून रावण मारला गेला. आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर आपण कडून हा बाजूला काढला तर याला काहीच अर्थ प्राप्त होणार नाही. बरोबर आहे, म्हणजे ज्यावेळी तो एखाद्या शब्दाला नामाला लागून येते आणि वाक्य अर्थपूर्ण तयार होते त्यावेळी त्याला अर्थ प्राप्त होते, तिथपर्यंत नाही. बघा, नेक्स्ट मध्ये सांगता येते आपल्याला, व्याकरणात शब्दांच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात आणि प्रत्यय जोडल्यानंतरच्या रूपाला विकृती म्हणतात. बघा, व्याकरणात जर मूळ रूप असेल तर त्याला प्रकृती म्हणावी आणि प्रत्यय जोडल्यानंतरच्या रूपाला विकृती असे म्हणतात.
मग उदाहरणार्थ जर म्हटलं गाडी पुलावरून गेली, आता ह्या ठिकाणी मूळ शब्द आहे बघा पूल, मग ह्याला काय म्हणावे तर प्रकृती. आणि प्रत्यय जोडल्यानंतरच्या रूपाला म्हणजे मग तयार होते बघा पुलावरून, हे शब्दयोगी अव्ययाचं प्रत्यय जोडतोय आपण या ठिकाणी बघा. मग ह्याला म्हणावे याचे विकृती. नेक्स्ट, जेव्हा वाक्यात प्रत्यय असलेले शब्द वापरले जातात तेव्हा त्यांना पद म्हणतात. आणि एक शब्द स्वतंत्र असतो तर एक पद वाक्य रचनेशी संबंधित असते बघा. म्हणजे थोडक्यात काय म्हटलं गेलं या ठिकाणी, जेव्हा वाक्यात प्रत्यय असलेले शब्द म्हणजे आपण आत्ताच लिहिला ना, रामाकडून रावण मारला गेला. म्हणजे काय म्हटलं आपण, जेव्हा वाक्यात प्रत्यय असलेले शब्द वापरले जातात तेव्हा त्यांना पद म्हणतात. म्हणजे हे जे वाक्यातील प्रत्येक वेगवेगळे शब्द आहेत, एक वाक्य बघा हे 4 शब्दांचे मिळून तयार झालेले आहे आणि वाक्य अर्थपूर्ण आहे. अशा अर्थपूर्ण वाक्यामध्ये हे प्रत्येक शब्द म्हणजे एक एक पद आहे. प्रत्येक शब्द म्हणजे एक एक पद आहे, पण यातील प्रत्येक शब्द जर वेगळा केला बघा, राम, रावण, आणि मार, हा मारला या क्रियापदाचा मूळ जातोय बघा मार. ज्यावेळी वेगवेगळे असतील त्यावेळी हे शब्द आहे, त्यावेळी हे शब्द आहे म्हणजे त्यांना स्वतंत्र असते. ज्यावेळी ते स्वतंत्र असतात, वाक्यरचनेशी संबंधित नसतात, तेव्हा त्यांना शब्द म्हणावे. पण ज्यावेळी एका वाक्यात त्यांचा वापर केला जातो आणि वाक्य अर्थपूर्ण तयार होते तेव्हा त्यांना वाक्यातील प्रत्येक शब्दाला ह्या वाक्यरचनेतील पद असे म्हणतात, म्हणजे पदे आहेत. आणि ज्यावेळी शब्द हा स्वतंत्र असतो तर वाक्यरचनेत वापरल्यानंतर त्याला पद म्हटल्या जाते. नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा आपण, आता समजून घेऊयात शब्दांच्या जाती. विकारी, अविकारी अशा एकूण 8 जाती सांगता येतात. म्हणजे शब्दांच्या जातीचे मुख्य 2 उपप्रकार पडतात. एक सांगता येते बघा आपल्याला विकारी, ह्यालाच म्हटल्या जाते बघा सवेय्य. दुसरे सांगता येते आपल्याला अविकारी, ह्यालाच म्हटल्या जाते बघा अव्यय्य. म्हणजे थोडक्यात मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती सांगता येतात बघा. शब्दांच्या एकूण 8, त्यातील पहिल्या 4 विकारी सवेय्य, दुसऱ्या 4 अविकारी अव्यय्य, म्हणजे एकूण 8 जाती बघा. थोडक्यात कार म्हणजे सांगता येते बघा बदल होणे, कार म्हणजे सांगता येते बघा बदल होणे. याला समानार्थी शब्द आहे व्यय. व्यय म्हणजे सुद्धा सांगता येते बघा बदल होणे. म्हणजे ज्या शब्दाच्या जातीमध्ये लिंग, वचन व विभक्तीमुळे बदल होतात त्यांना म्हणावे विकारी किंवा सवेय्य. आणि हा नकारदर्शक शब्द लागला तर अविकारी म्हणजेच काय, बदल न होणारे. अविकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये लिंग, वचन व विभक्तीमुळे बदल होत नाही, त्यांच्यामध्ये कार होत नाही, व्यय होत नाही, अशा 4 येतात. मग पहिल्या 4 सांगता येतात बघा आपल्याला अविकारी. मग पहिल्या 4 विकारी की ज्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नंतरच्या 4 सांगता येतात बघा अविकारी. मग त्यामध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय बघा. मग आताच आपण बघितल्याप्रमाणे विकारी म्हणजे सवेय्य ही ज्या 4 आहेत, मग त्यामध्ये शब्दाला काय बदल होतात बघा, लिंग, वचन आणि विभक्ती यांच्या आधारे रूप बदलतात.
आणि या गटामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदे समाविष्ट आहेत. आपण आत्ताच बघितलं. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा अविकारी म्हणजे अव्यय, की ज्या सुद्धा 4 आहेत की ज्यांच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे शब्दाचे रूप बदलत नाही. या गटात क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय यांचा समावेश होते. प्रत्येक श्रेणीतील उदाहरणे शब्द कसे बदलतात किंवा स्थिर राहतात हे स्पष्ट केले जाते. मग आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सुरुवातीला घेऊ आपण विकारी म्हणजे सवेय्य, की ज्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतात. मग बदल कसे होतात? पुन्हा तरी वाक्य घेऊया आपण. नाम मध्ये जर पुल्लिंगी असेल तर कुत्रा, तो कुत्रा बघा, म्हणजे पुल्लिंगी कुत्रा, स्त्रीलिंगी कुत्री, अनेक वचन म्हणजे आता या ठिकाणी काय बघा, पुल्लिंगी, त्यानंतर स्त्रीलिंगी, लिंग बदल झाला तर त्रा आकारांत होता, शेवटी कुत्री इकारांत होते बघा. त्यानंतर वचन बदल झाला म्हणजे एक वचन कुत्रा, एक वचन अनेक वचन जर म्हटलं तर कुत्रे, बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होते बघा, वचन बदल झाल्यानंतर रूपात बदल होते आणि कुत्र्याकडून म्हणजे विभक्ती प्रत्यय लागलं बघा, विभक्ती प्रत्यय लागलं तरी पण नामाच्या रूपामध्ये बदल होते. म्हणजे थोडक्यात नामाच्या रूपामध्ये लिंग, वचन व विभक्ती ह्यांच्यामध्ये जर बदल करत असू तर नामाच्या मूळ रूपामध्ये सुद्धा बदल होते. नंतर सांगता येते बघा सर्वनाम, पुल्लिंगी असेल तर तो, स्त्रीलिंगी ती, वचन बदल केला अनेक वचन ते आणि त्याच्या द्वारे विभक्ती प्रत्यय लावले तरी सुद्धा नामाच्या रूपामध्ये बदल होतो. नेक्स्ट विशेषण, आकारांत बघा, विकारी चांगला. मग थोडक्यात विशेषणाचे 2 प्रकार सांगता येतात. काही विशेषणे हे बदलतात आणि काही विशेषणांमध्ये सुद्धा बदल होत नाही. याचं एक उदाहरण घेऊयात आपण. बघा हे हा वरचा काय तर चांगला म्हणजे थोडक्यात तो चांगला मुलगा आहे किंवा चांगला आंबा. जर आपण स्त्रीलिंगी फळ घेतलं तर घेऊयात मोसंबी. मग मागे काय येणार बघा, विशेषण चांगली. थोडक्यात काय तर फळाचा आपण इथं पुल्लिंगी आंबा, स्त्रीलिंगी मोसंबी, तर लगेच विशेषणाच्या रूपात बदल झाला. इथं चांगला आकारांत होतं, चांगली इकारांत झाले. मग जर फळे अनेक असतील म्हणजे आंबे, अनेक वचन करूया तर लगेच इकडं रूप विशेषणाचं रूप बदलते चांगले. म्हणजे थोडक्यात काय तर ह्यांना म्हटलं आपण विकारी विशेषण. पण काही ठिकाणी बघा आता विशेषण हे जर इकारांत, उकारांत किंवा अकारांत असते कधी कडू, मग या ठिकाणी काय होते तर रूप बदलणार नाही. बघा आंबा कडू, मोसंबी कडू, आंबे कडू, म्हणजे नामाचा लिंग बदल केला, वचन बदल केला किंवा विभक्तीची प्रत्यय जरी लावली तरी हे विशेषण जर वापरले जात असेल तर ह्याच्या रूपामध्ये बदल होत नाही. म्हणजे विशेषणाचे कधी काही विशेषणाच्या रूपांमध्ये बदल होतो तर काही विशेषणांच्या रूपांमध्ये बदल होत नाही. एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी बदल झाला, या ठिकाणी होणार नाही. नेक्स्ट मध्ये सांगता येईल बघा क्रियापद, पळाला, पळाली, पळाले, पळाल्याने. बघा म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, अनेक वचनी आणि विभक्ती प्रत्यय लागलं तर मूळ रूपामध्ये काय तर क्रियापदाचा बदल होत आहे. नेक्स्ट अविकारी अव्यय म्हणजे लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. म्हणजे आपल्याला समोरचे 4 सांगता येतात. मग त्यामध्ये नंबर 1 ला क्रियाविशेषण म्हटलं तर बघा बरा, हळू, वर, खाली.
मग आता थोडक्यात क्रियाविशेषण म्हणजेच काय, तर जे शब्द वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. क्रियापद म्हणजे क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, कशा प्रकारे घडली, अशा प्रकारे जर माहिती देत असते तर त्यांना म्हणावयाची क्रियाविशेषणे. मग यात पण एक फरक येते. काही क्रियाविशेषणे ह्यांच्यामध्ये बदल होतो, पण काहीमध्ये मात्र बदल होत नाही. ज्यावेळी त्यांच्यामध्ये बदल होत असेल तर त्याला फक्त क्रियाविशेषण म्हणावे, आणि बदल होत नसेल तर क्रियाविशेषण अव्यय म्हणावे. नेक्स्ट, शब्दयोगी अव्यय. मग यामध्ये येतात बघा मागे, पुढे, खाली, वर. मग शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय, तर जो शब्द नामाला लागून येऊन, कुठल्याही एखाद्या शब्दाला नामाला लागून येऊन त्याचा संबंध वाक्यातील इतर शब्दांसोबत जोडतो तेव्हा त्याला म्हणावे बघा शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट सांगता येते आपल्याला बघा उभयान्वयी अव्यय. मग ह्यामध्ये आणि, पण, किंवा, कारण. मग उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, तर जे शब्द दोन शब्द वाक्य यांना जोडण्याचे काम करतात तेव्हा त्यांना म्हणतोय बघा आपण उभयान्वयी अव्यय. नेक्स्ट, केवळ परियोगी अव्यय. यामध्ये छान, वा, अरे छा, अरे रे म्हणजे असे काही भावनेचे उद्गार व्यक्त करणारे काही शब्द असतात. त्यांना स्वतःचा काहीही अर्थ नसतो. वाक्यामध्ये ते वापरले काय, नाही वापरले काय, तरी त्यांचा काही अर्थ नसतो. फक्त ते भावनेचा उद्गार व्यक्त करतात. अशा शब्दांना म्हणतोय बघा आपण केवळ प्रयोगी अव्यय. आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा नामाचा लिंग, वचन, विभक्ती यांच्यामुळे बदल होत नाही. बघा आता एक मी तुम्हाला आधीच थोडक्यात सांगितलं होतं बघा क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय ह्यामधील फरक काय. तर बघा क्रियाविशेषण कधी म्हणायचं, तर ज्या क्रियाविशेषणाच्या मूळ रूपामध्ये नामाच्या लिंग, वचन व विभक्तीमुळे बदल होतो, तर त्या क्रियाविशेषणाला क्रियाविशेषण म्हणावेत फक्त. याची काही उदाहरणे घेऊया. बघा क्रियाविशेषण कधी, तर नामाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो, त्याला अव्यय नाही म्हणायचं, अव्यय. व्यय म्हणजे बदल होणे आणि अव्यय म्हणजे बदल होत नाही. कधी, आता या ठिकाणी अव्यय म्हणतोय का आपण, नाही, फक्त क्रियाविशेषण म्हणतोय. याची उदाहरणे बघा, तो चांगला गातो. बघा या ठिकाणी क्रिया काय घडते, गाण्याची, पण कशा प्रकारे गातो, चांगला गातो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून हा शब्द आहे क्रियाविशेषण. पण या ठिकाणी कर्ता पुल्लिंगी तो, जर याला स्त्रीलिंगी केलं ती, मग ती चांगली गाते. क्रिया काय घडत आहे बघा, गाण्याची. बघ कशा प्रकारे, चांगली. क्रिया कशा प्रकारे घडत आहे म्हणजे कृती, क्रिया, ऍक्शन कशा प्रकारे घडते ह्याबाबत विशेष माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण. या ठिकाणी तो क्रियाविशेषण आहे, पण वाक्यातील कर्ता स्त्रीलिंगी केला तर लाचं झालं बघा ली. ह्याच्या रूपात तर बदल होत आहे, याला अविकारी नाही म्हणू शकत आपण, याचा विकार होत आहे, व्यय होत आहे, म्हणून ही फक्त क्रियाविशेषणे आहेत. नेक्स्ट, ते चांगले गातात. बघा कर्त्यामध्ये वचन बदल केला तर लगेच क्रियाविशेषण बदलत आहे, क्रियाविशेषणाचे रूप बदलत आहे. नेक्स्ट, त्याला चांगले गाता येते. याही ठिकाणी बघा कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागला की लगेच क्रियाविशेषणाचे रूप बदलते. मग याला काय, तर बदलणारे रूपे आहे, म्हणून याला आपण अव्यय म्हणू शकत नाही, फक्त क्रियाविशेषण म्हणावे. आता नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा आपण क्रियाविशेषण अव्यय. ज्यावेळी नामाच्या लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही तेव्हा त्यांना म्हणावेत बघा क्रियाविशेषण अव्यय. आता या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1, तो हळू चालतो. क्रिया काय घडत आहे बघा या ठिकाणी, चालण्याची, म्हणजे क्रियापद आहे चालतो, पण कसा चालतो, हळू चालतो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण, आणि ते आहे बघा हळू. बघ आता तो पुल्लिंगी, कर्ता बदलू आता स्त्रीलिंगी. बघा
ती हळू चालते. या ठिकाणी क्रियाविशेषण आहे बघा हळू. कर्त्याचा लिंग बदल केला तरी क्रियाविशेषण बदलत नाही, म्हणजे व्यय होत नाही, ज्याच्यामध्ये कार होत नाही. बघा नेक्स्ट मध्ये जर म्हटलं तर ते हळू चालतात, म्हणजे कर्त्याचा वचन बदल केला तरी क्रियाविशेषण बदलत नाही, विकार होत नाही. मग आता बदलत नाही म्हणजे त्याच्यामध्ये व्यय होत नाही, म्हणजे ते अव्यय आहे. आता त्याला म्हणावे क्रियाविशेषण अव्यय. बघा कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागला तरी पण क्रियाविशेषण सेम हळू जसेच्या तसेच आहे, म्हणजे ज्यावेळी कर्त्याच्या लिंग वचन विभक्ती ह्याच्यामुळे क्रियाविशेषणाच्या रूपात बदल होत नाही, तेव्हा त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणावे. बघा इथपर्यंत आपण आज बघितलेलं आहे. बघा इथपर्यंत फक्त शब्दांच्या एकूण 8 जाती यांची थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण समोर माहिती घेणार आहोत.